2009 मध्ये पल पल दिल के साथ हा सिनेमा आला। हिरो होते क्रिकेटचे दिग्गज अजय जडेजा आणि विनोद कांबळे, पण प्रेक्षकांना हा सिनेमा अजिबात आवडला नाही आणि तो फ्लॉप ठरला। या सिनेमामुळे केवळ या दोघांचं फिल्मी करिअरच नाही तर दिग्दर्शकाचं करिअरही संपलं। चला जाणून घेऊया काय आहे ही स्टोरी। क्रिकेटचे दिग्गज अजय जडेजा आणि विनोद कांबळे यांना घेऊन एका दिग्दर्शकाने सिनेमा तयार केला, पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर आदळला आणि हे दोन्ही क्रिकेटपटू पुन्हा कधीच मोठ्या पडद्यावर दिसले नाही। 30 कोटींचे बजेट असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फक्त 10 कोटींचीच कमाई करू शकला। अजय जडेजा यांनी 2003 मध्ये सनी देओल आणि सुनील शेट्टी बरोबर खेल या सिनेमातून पदार्पण केलं होतं। पल पल दिल के साथ हा त्यांचा दुसरा सिनेमा होता। पल पल दिल के साथ नंतर अजय जडेजा कोणत्याच सिनेमात दिसले नाहीत, पण त्यांनी अभिषेक कपूरचा सिनेमा काई पोछे यामध्ये केमिओ केला होता। पल पल दिल के साथ हा विनोद कांबळे यांचाही दुसरा सिनेमा होता। त्यांनी 2002 मध्ये सुनील शेट्टी आणि संजय दत्तच्या अनर्थ या सिनेमातून पदार्पण केलं होतं, पण पल पल दिल के साथ फ्लॉप झाल्यानंतर विनोद मोठ्या पडद्यावर दिसले नाहीत। या चित्रपटाचे दिग्दर्शक व्ही.के. कुमार यांचाही हा पहिला आणि शेवटचा ठरला। त्यानंतर त्यांनी कोणत्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं नाही। हा चित्रपट फक्त एका जणांसाठी लकी ठरला, ती म्हणजे माही गिल, जिने यामध्ये मुख्य भूमिका साकारली होती। क्रिकेटचं मैदान जिंकलं, पण पडद्यावरचे सामने ते हरले। तुमच्या मते अजून कोणाचं बॉलिवूड डेब्यू वाईट ठरलं? कमेंट करा आणि अशाच रिअल कहाण्यांसाठी फॉलो करा।